श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, आज 12वीचा मराठीचा बोर्डाचा पेपर झालेला आहे. त्यानंतर आता बोर्डाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत, हेच आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे बोर्डाचा मराठीचा पेपर हा माझ्या हातात आहे. हा कसा होता, काय होता, याच्यातले कुठले प्रश्न आले होते, काय नाही, हे आपण पाहणार आहोत. तर तुम्ही अद्याप देखील नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड नसेल केले तर करा. त्या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी सेमी इंग्लिश मराठी मीडियम, त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियम आणि त्यानंतर 12वीचा आर्ट्स कॉमर्स सायन्स या सर्वांच्या या बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसत आहेत, या बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या तुम्हाला भेटतील. तर फटाफट तुम्ही या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणि IMP प्रश्नांसाठी नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा फटाफट, आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही देखील संपर्क करू शकता. आता आजच्या मराठीच्या पेपरामध्ये काय झालं होतं आणि बोर्डाने आता काय निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा, आज मराठीचा पेपर जो झाला याच्यात जवळपास किती प्रश्न आपले आले होते. तर याच्यामध्ये रसग्रहण आलं होतं, आपलं निबंध आला होता, त्यानंतर कर्मणी भावे प्रयोग रसग्रहण आलं होतं, त्यानंतर उपयोजित लेखनामध्ये देखील बरेच पाठ व्याकरणामधले आले होते, त्यानंतर साहित्य प्रकार त्याच्यामध्ये गडी, त्यानंतर शोध हे आपण IMP प्रश्न दिले होते. मुलाखतीचे जे काही प्रश्न होते ते पण दिले होते. वृत्तालेख हे भरपूर प्रश्न पडलेले. त्यानंतर सरी वाप्यात कांद लावते बाई लावते हा रसग्रहण दिला होता. त्यानंतर ओळींचा अर्थ लिहा, सहज आरशात पाहिले डोळे भरून आले हा देखील आला होता. अशा प्रकारे हे सर्व IMP प्रश्न भरपूर आले होते. काही मुलांचे तुम्हाला अभिप्राय दिसत असतील की त्यांनी लगेच मला फीडबॅक देण्यास सुरुवात केलेली आहे व्हॉट्सअपला. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही हे कोर्स बाय करा. आता 12वीचा फिजिक्सचा पेपर हा अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे, आणि 12वी कॉमर्स जे आहेत त्यांच्यासाठी OC पेपर आहे. सर्व विषयांचे IMP प्रश्न आहेत, मग तो आर्ट्स असेल, कॉमर्स, सायन्स, त्याचप्रमाणे 10वीचं सेमी इंग्लिश मराठी आणि इंग्रजी मीडियम या सर्व सेमी इंग्लिश सर्व माध्यमांसाठी IMP प्रश्न आहेत. 10वीचे पेपर 21 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर आता तुम्हाला एक बोर्डाचा जो निर्णय झालेला आहे ते सांगतो तुम्हाला. आता राज्यामध्ये 2 पेपर झालेले आहेत, आज तिसरा. मराठी इंग्रजी झाला, हिंदी झाला. त्यानंतर आता इंग्रजी पेपरानंतर राज्यात कॉपी प्रकरणं वाढली. मराठी पेपरामध्ये पण आता मी जे सेंटरवर गेलो होतो, काही ठिकाणी मुलांनी सांगितलं पेपर वगैरे सोपा होता, परंतु इंग्रजी अवघड होता असं त्यांनी सांगितलं. आणि इंग्रजी मराठी पेपरला आज देखील एक लेटेस्ट अपडेट येते, काही केंद्रांवर कॉपी प्रकरणं ही झालेली आहेत. जवळपास मराठवाड्यामध्ये ही कॉपी प्रकरणं आढळलेली आहेत, आणि कोकण विभाग असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कॉपी प्रकरणं ही वाढलेली नाहीत. काही ठिकाणी दमी विद्यार्थी देखील बसवले जात आहेत, आणि त्यांना रेस्ट्रिकेट देखील करण्यात आलेलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः याची दखल घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितले, जर केंद्रावर कुठल्याही प्रकारचा कॉपी प्रकार झाला तर त्या केंद्राची डायरेक्ट मान्यता तुम्ही रद्द करा, आणि जर विद्यार्थी कुठला असेल किंवा त्याला सपोर्ट करणारा कुणीही गैर व्यक्ती असेल, गैरप्रकार मार्गाने त्याला कॉपी पुरवत असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा. कलम 144 100 मीटर परिसरात लागू झालेला आहे. आणि आता बोर्डाने पण एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ही राज्यात कॉपी प्रकरणं कमी करण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. त्या संदर्भात बैठे पथक आणि जे भरारी पथक आहे यांची पथके हे आता वाढवण्यात आलेली आहेत. आणखीन पण स्ट्रिक्ट करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जवळपास राज्यात इंग्रजीच्या पेपरला 46 कॉपी प्रकरणं आढळली, हिंदीच्या पेपरला जवळपास 30-35, आणि आज मराठीच्या पेपरला पण लेटेस्ट काही आकडा आपल्याकडे नाही, परंतु आढळलेले आहेत कॉपी प्रकरणं. आताची माहिती आपल्याला जी भेटत आहे, तर ही पुढचे पेपर आणखीन स्ट्रिक्ट होणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही IMP कोर्स बाय करा. नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम सर्व, किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. होपफुली सर्वांना या परीक्षा सोपे जावेत. स्वामी समर्थ.